नमस्कार शेतकरी बांधवांनो, ह्या वर्षी सर्वात जास्त पावसाने थैमान गाठलं, शेतकऱ्याला पूर्णपणे हतबल करून सोडले मित्रांनो। तसेच डाळिंब अवस्थेमध्ये भरपूर प्रमाणात कुजवा वाढलेला आहे। त्याचप्रकारे झाडाची पूर्णपणे मुळी सडून गेलेली आहे, पूर्णपणे रानाला शेवळ लागलेलं आहे। त्यामध्ये झाड तर काय करणार, झाडाची पानगळ व्हायला लागलेली आहे मित्रांनो। झाडांची पानं पिवळी होऊन खाली पडायला लागलीत। जोपर्यंत आपली जमीन वापसा कंडिशनमध्ये येत नाही तोपर्यंत झाड काम करणार नाही। त्यामुळे ह्या रोगाला सामोरं जावं लागणारच आहे। तसेच चांगले बुरशीनाशक ही मारले पाहिजे आपण मित्रांनो। सध्या मौताचं प्रमाण पण खूप वाढलं आहे आणि तो हिरवा किडा त्यानं पण थोडं जास्त प्रमाणात वाढायला लागला तो हिरवा किडा पण। त्याच्यावरही चांगले स्प्रे घ्या मित्रांनो। तसेच कुजवा कंडिशनमध्ये पण चांगले स्प्रे घ्या। जमिनीतून ट्रायकोडर्मा पॅसिलोमॅसिस व मायक्रोजा द्या, जेणेकरून मुळ्या लवकर चालू होतील व आपल्या झाडांची रोगप्रतिकारशक्ती वाढवा। तसेच जमिनीतून मायक्रोन्यूटन दिले तर चालेल व लवकर वापसा कंडिशनमध्ये येण्यासाठी आपण सल्फर दिलं तरी अतिउत्तम आहे मित्रांनो। सध्या आपल्या बागेमध्ये तुम्हाला दाखवतो, सध्या अशी परिस्थिती आहे। ही अशी फळे आहेत, त्यामध्ये थोडं कुजव्याने पण फळांना ह्या वर्षी थोडं त्रास दिलेला आहे। या अशा प्रकारे डांबऱ्याचा अटॅक ह्या पावसामध्ये भरपूर झालेला आहे। तसेच कुजवा पण यायला लागलेला आहे, कारण झाडाला आज 1 महिना झाला कंटिन्यू पाऊस चालू आहे। त्यामुळे झाड काय करणार आहे मित्रांनो। आपण प्रयत्न करायचा तेवढा करतोयच आणि निसर्ग काय आपल्याला साथ देत नाही। त्यामध्ये या डाळिंब झाडाची काय चूक आहे, जेणेकरून या निसर्गापुढे हतबल झाला आहे शेतकरी। मित्रांनो, काळजी घ्या, झाडाला चांगले स्प्रे घ्या। लवकरच आपण काय स्प्रे घेणार आहे त्याचे व्हिडिओ येतील। धन्यवाद मित्रांनो, अशीच साथ राहू द्या।